नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. पावसाळ्यापूर्वी नाले सफाई करा, आयुक्तांनी दिल्या अधिकाऱ्यांना बैठकीत सूचना. पावसाळ्याला काही दिवसातच प्रारंभ होणार असून धुळे शहरात अद्याप नाले सफाईच्या कामाला सुरुवात झालेली नाही. या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत नाले सफाईबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये 2 निविदा प्राप्त झाल्याची माहिती आयुक्त अमिता दगडे पाटील मॅडम यांनी दिली. दरम्यान आयुक्तांनी यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिलेले असून नाले सफाई कामात कोणतेही हलगर्जीपणा खपून घेतला जाणार नाही अशा स्पष्ट सूचना देखील आयुक्तांनी आजच्या या बैठकीत दिल्या. महापालिका सभागृहात झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे मॅडम, उपायुक्त शोभा बाविस्कर मॅडम यांच्यासह विविध विभागातील प्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. नमस्कार. आज स्थायी समिती ची बैठक सभा क्रमांक 30 आज संपन्न झाली. आज सगळे विषय हे निविदेच्या मंजुरीचे विषय होते. सन्माननीय शहराचे आमदार अनुभवी अग्रवाल यांच्या आमदार निधीतून पांढरा निधी किनारी डेकोरेटिव्ह LED लाईट बसवण्याच्या संदर्भातला एक त्यांनी तो प्रस्ताव मंजूर करून दिला होता आणि त्याची इम्प्लिमेंटिंग एजन्सी महानगरपालिका होती. त्यामुळे आपण ते टेंडर काढलं होतं, त्याला मान्यता आज आपण दिली. काही ओपन जिमचे प्रस्ताव होते, काही अण्णाभाऊ साठे दलित वस्तीमध्ये काही मंजुरीचे प्रस्ताव होते. त्यासोबत नालेसफाईचा एक विषय आपला होता आणि आपलं जे मागच्या वर्षी आपण बघितलं की वलवाडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात पाणी आलं होतं. तर आपण गोंदूर विमानतळाच्या तिथून एक आपण भूमिगत एक पाईपलाईन करतो जी सुशी नाल्याला जोडायची, जेणेकरून या कॉलनी परिसरात येणारं पाणी थांबवता येईल. त्या एका विषयाला आपण आज मान्यता दिलेली आहे. आणि त्यासोबत जे आपले अमरधाम आहे, देवपूरचं अमरधाम आहे, कुमारनगरमधलं साठेगावचं अमरधाम आहे, या अमरधामांना मोठ्या प्रमाणावर निधी आपल्याला मूलभूत सोयी सुविधांमध्ये उपलब्ध झालेला आहे. तर हा निधी सतीश त्या महाल्यांनी उपलब्ध करून दिला माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडे पाठपुरावा करून. तर त्या कामांना पण आपण आज मंजुरी दिलेली आहे. त्यासोबत काही मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत वलवाडी आणि याच्या भागामध्ये शहर भागामध्ये काही कॉन्क्रीट रस्ते, गवळी समाजाची दफनभूमी आणि अशा स्वरूपाच्या सगळ्या विषयांना आपण आज मान्यता दिलेली. रस्त्याच्या डागडुजीच्या विषयाला आपण मान्यता दिली. खूप मोठ्या प्रमाणात खड्डे जिथं होतात तिथं परिस्थिती बघून तिथली कामं करायची. हे करत असताना आपली जी आता जे मूलभूत आपलं जे भूमिगत गटार योजनेचं काम चालू आहे